श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, जर तुमच्या जीवनात आर्थिक अडचणी, कर्ज किंवा लक्ष्मीचा अभाव जाणवत असेल तर आज मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी सेवा सांगणार आहे. ही सेवा केल्याने लक्ष्मी प्राप्तीचा मार्ग खुला होतो आणि कर्जातून मुक्ती मिळण्यास मदत होते. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपण पाहत आहात स्वामी सुसंवाद हे चॅनल, जिथे आपण स्वामी समर्थांच्या सेवा, उपाय आणि आध्यात्मिक मार्गदर्शन याबद्दल बरंचसं काही माहिती देतो. जर तुम्ही खरे स्वामी भक्त असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा. ही सेवा खालील मंत्राने केली जाते. हा मंत्र म्हणजेच ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः. आता सेवा करायची पद्धत आपण बघू. सर्वप्रथम आपल्या घरातील श्रीयंत्र किंवा कुलदेवीच्या टाकासमोर स्वच्छ ठिकाणी बसावे. मन शांत करून स्वामींचे नामस्मरण करावे. त्यानंतर श्री सुक्त 3 वेळा वाचन करावे. प्रत्येक श्री सुक्ताची एक वळ वाचली की वर दिलेला मंत्र म्हणावा, म्हणजे ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः. ज्यावेळी आपण श्री सुक्ताची एक ओळ म्हणतो त्या ओळीनंतर हा मंत्र म्हणायचा. हा मंत्र म्हणत असताना श्रीयंत्रावर किंवा कुलदेवीच्या टाकावर कुंकुमार्चन करावे. लक्षात ठेवा, आपलं कुंकू हे केमिकल विरहित असावे. कुंकू करंगळी शेजारील बोट आणि अंगठ्याने वाहावे. यानंतर पुरुष सुक्त 3 वेळा वाचावे. ही सेवा विशेषतः प्रत्येक मंगळवारी करावी. प्रत्येक मंगळवारी कुंकुमार्चन करणे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे लक्ष्मी कृपा प्राप्त होण्याचा मार्ग तयार होतो. त्यानंतर फलश्रुती वाचन करावे. श्री सुक्त 16व्या वेळेस वाचताना शेवटी फलश्रुती म्हणावी. यावेळी कुंकू वाहू नये, हात जोडून फक्त शांत बसावे. या व्यतिरिक्त ही खालील सेवा लक्ष्मी प्राप्तीसाठी करू शकतात. गुरुचरित्राचे पारायण. 3 वेळा गुरुचरित्र पारायण करण्यापूर्वी संकल्प करावा. दररोज 3 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा. 21 पाठ दुर्गा सप्तशती करावे. हे 21 मंगळवार किंवा 21 शुक्रवार मध्ये पूर्ण करावे. स्वामी भक्तांनो, ही सेवा श्रद्धा आणि विश्वासाने केल्यास लक्ष्मी कृपा आणि आर्थिक स्थैर्य मिळण्यास मदत होते. जर तुम्हाला अशी स्वामी सेवा, उपाय आणि आध्यात्मिक माहिती हवी असेल तर स्वामी सुसंवाद या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.